नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजचे युग जे आहे ते माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्याचबरोबर अलीकडील काही दिवसांमध्ये तुम्हाला माहिती असेल की AI टेक्नॉलॉजी, ChatGPT यांनी संपूर्ण जग जे आहे ते व्यापत चाललेलं आहे. आजच्या या युगामध्ये आपल्याला जर का टिकाव धरायचा असेल तर नवनवीन तंत्रज्ञानाचा आपल्या अध्यापनामध्ये वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण अशाच प्रकारचं एक नवीन तंत्रज्ञान म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट हा प्रकार शिकणार आहोत. आपण बघत असाल की आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व मोठमोठ्या शाळा, मोठमोठ्या संस्था आपल्या विद्यालयाची, आपल्या संस्थेची माहिती वेबसाईटद्वारे पब्लिश करत असतात. त्या वेबसाईट कशा तयार करतात ते आपण अगदी सहजपणे शिकू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची वेबसाईट, मात्र तेही मोफत, कशी तयार करायची ते शिकणार आहोत. आपण जेव्हा आपल्या शाळेमध्ये एखादी उपक्रम राबवतो किंवा आपल्या शाळेची माहिती व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकद्वारे आपण एकमेकांना शेअर करत असतो, ती माहिती डिलीट केली जाऊ शकते, मिटवली जाऊ शकते. मात्र आपण एकदा आपल्या वेबसाईटवर टाकलेली माहिती कधीच पुसली जात नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे ही माहिती आपण मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा तयार करू शकतो. चला तर आज आपण ब्लॉगरच्या सहाय्याने आपल्या शाळेची मोफत वेबसाईट कशी तयार करायची ते बघूया. सर्वप्रथम गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये ब्लॉगर असे नाव टाईप करा. ब्लॉगर टाईप केल्यानंतर तुमच्या समोर blogger.com अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची रंगीबेरंगी विंडो ओपन होईल. या विंडोच्या उजव्या बाजूला वरच्या भागाला साइन इन नावाचं बटन तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या जीमेलने तुम्ही लॉग इन केलेला आहे त्यालाच परत पासवर्ड वगैरे टाकून त्याला लॉग इन करून घ्या. आता तुमच्या समोर ब्लॉगरचं अशी कोरी विंडो तुमच्या समोर ओपन होईल. या कोरी विंडोच्या डाव्या बाजूला सर्वात वरच्या भागाला तुम्हाला न्यू ब्लॉग असं दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला चूज अ नेम फॉर युअर ब्लॉग असं दिसेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं नाव जे तुम्हाला ठेवायचं आहे ते नाव या ठिकाणी टाईप करा. जसं मी या ठिकाणी टाईप करतो जिल्हा परिषद शाळा देवलापार. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर चूज ए URL फॉर युअर ब्लॉग असे नाव येईल. त्याखाली तुम्हाला ऍड्रेस लिहायचा आहे. आता ऍड्रेस म्हणजे काय, तर ऍड्रेस म्हणजे आपलं एक प्रकारचं डोमेन असते. जेव्हा तुम्ही तुमची वेबसाईट गुगलवर सर्च कराल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा ऍड्रेस टाईप करावा लागेल. त्यानंतरच तुमची वेबसाईट ओपन होईल. त्यामुळे हे ऍड्रेस टाकताना तुम्ही काळजीपूर्वक लिहायला सोपं जाईल, वाचायला सोपं जाईल आणि शोधायला सोपं जाईल असं नाव तुम्ही या ठिकाणी द्या. आता बरेचदा काय होते, या ठिकाणी आपण ऍड्रेस टाकल्याच्या नंतर दिस ब्लॉग इज नॉट अवेलेबल अशा प्रकारचं लाल रंगामध्ये तुम्हाला अक्षर येते. त्याचा अर्थ असा की या नावाचं ब्लॉग स्पॉट ऑलरेडी कोणीतरी घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे नाव देता येणार नाही. मग तुम्हाला दुसरं नाव या ठिकाणी लिहावं लागेल. जसे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ZP स्कूल देवलापार 1 2 3. हे लिहिल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो होईल. आता यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असते थीम. थीम मध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर असे अनेक प्रकारच्या थीम्स तुमच्या समोर ओपन होतील. तुम्हाला तुमच्या आवडीची थीम या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. मी आता या ठिकाणी सर्वात सिंपल अशा प्रकारची थीम सिलेक्ट करतो आणि त्याला अप्लाय करतो.
थीम अप्लाय केल्यानंतर कस्टमाइज वरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज दिसेल. आता सध्या इथे कोणत्याच प्रकारचं इमेज नसल्याने या ठिकाणी नन असं नाव आलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अनेक प्रकारचे इमेजेस दिसतील. तुम्हाला तुमच्या आवडीचा इमेज या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं मी आर्ट मध्ये गेल्यानंतर हा इमेज सिलेक्ट करतो, त्यानंतर डन करा. डन केल्यानंतर तुम्ही बघत असाल की ते मागच्या बॅकग्राऊंडला वेगळ्या प्रकारचं चित्र आलेलं आहे. त्यानंतर इथे मेन कलर थीम हा वरच्या भागाला जो या ठिकाणी रंग आहे तो रंग आपल्याला बदलवता येतो. त्यासाठी या रंगामध्ये जा. इथे विविध प्रकारचे रंग तुम्हाला दिसतील. तुम्हाला कोणताही रंग या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. तुम्ही बघत असाल की इथे हा जो आपला ब्लॉग आहे तो आकाराने खूप छोटा दिसत आहे आणि बॅकग्राऊंड इमेज तो खूप मोठा दिसत आहे. तर आपल्याला याचा जर का आकार वाढवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी ऍडजस्ट विड्थ यामध्ये जावं लागेल. तुम्ही बघत असाल इथे एंटायर ब्लॉग असं नाव आलेलं आहे. आता एंटायर ब्लॉग म्हणजे काय, तर हा पूर्णचा पूर्ण जो पूर्ण इथून ते इथपर्यंत जो एरिया आहे त्याला एंटायर ब्लॉग असं म्हणतात. आणि राईट साइड बार म्हणजे हा जो छोटा जो तुम्हाला दिसतो आहे त्याला राईट साइड बार असं म्हणतात. आता तुम्ही या ठिकाणी 1500 पैकी 960 असं या ठिकाणी दिसत आहे. तो तुम्हाला वाढवता येईल. वाढवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा एरिया जो आहे तो वाढत आहे. त्यानंतर राईट साइड बार वरती सुद्धा तुम्हाला क्लिक करून तो एरिया वाढवता येईल. हा या ठिकाणी जो स्पेस तुम्हाला दिसतो हा आहे तुमचा पोस्ट स्पेस आहे. तुम्ही जे काही पोस्ट पब्लिश कराल त्या पोस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यानंतर तुम्हाला लेआउट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा अनेक प्रकारचे इमेजेस या ठिकाणी दिसतील. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इमेज या ठिकाणी सिलेक्ट करता येईल, लेआउट सिलेक्ट करता येईल. हे लेआउट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येत असेल की या ठिकाणी हा जो लेआउटचा जो भाग आहे या ठिकाणी तुम्हाला चेंज होताना दिसतो. जसं या ठिकाणी हे सिलेक्ट केल्यानंतर हा लेआउट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी दोन साइड बार दिसतो आहे, एक लेफ्ट आणि एक राईट. आणि हा मधला जो भाग आहे तो पोस्ट पेज साठी आहे. तसेच या ठिकाणी फुटर लेआउट आहे, म्हणजे सर्वात खालचा जो भाग आहे तो भाग आपल्याला या लेआउटने चेंज करता येतो. त्यानंतर सर्वात खाली ऍडव्हान्स असं दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करा. ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर इथे पेज टेक्स्ट असं नाव तुम्हाला दिसत आहे. पेज टेक्स्ट म्हणजे या पेज वरती जेवढे काही टेक्स्ट आहे तर त्याचा आकार, त्याचा रंग, त्याला तुम्हाला बोल्ड करता येईल, इटॅलिक करता येईल. सर्वसाधारणपणे जे डिफॉल्ट जे फॉन्ट त्या ठिकाणी दिलेले आहे तेच तुम्ही ठेवा. त्यानंतर आहे बॅकग्राऊंड तुम्हाला कोणताही चेंज करता येईल. या ठिकाणी शक्यतोवर पांढरा बॅकग्राऊंड ठेवा, तो दिसायलाही चांगला दिसतो. त्याचबरोबर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ऍड मध्ये गेल्यानंतर विविध रंग या ठिकाणी दिसतात. मेन बॅकग्राऊंड हा जो इथे पांढरा जो रंग तुम्ही दिलेला होता त्याचा जर रंग जर बदलवायचा असेल तर हा मेन बॅकग्राऊंड आहे. आणि हिडर बॅकग्राऊंड म्हणजे हा सर्वात वरचा जो भाग आहे त्याला हिडर बॅकग्राऊंड असं म्हणतात. त्याचाही रंग तुम्हाला बदलवता येईल. त्यानंतर लिंक्स वरती जा. लिंक्सचा पण रंग तुम्हाला चेंज करता येईल. त्यानंतर ब्लॉक टायटल, हे जे नाव तुम्ही दिलेलं आहे जिल्हा परिषद शाळा देवलापार, त्याचा जर का आकार तुम्हाला लहान मोठा करायचा असेल तर तो या ठिकाणी करता येऊ शकतो.
जसं मी या ठिकाणी आता 50चा आकार मी या ठिकाणी देतो आहे. त्याचा त्या अक्षराचा रंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी बदलवता येईल, टायटल कलर. मात्र या सर्व गोष्टी करताना इथे उजव्या बाजूला सर्वात खाली सेव्ह नावाचं बटन दिसेल, त्यावर क्लिक करायला विसरू नका. ब्लॉग डिस्क्रिप्शन, इथे हे जे तुम्ही ब्लॉग टायटल दिलेलं आहे या ठिकाणी खाली तुम्हाला ब्लॉगचं डिस्क्रिप्शन शॉर्टमध्ये लिहिता येईल, त्याचा रंग तुम्हाला बदलवता येईल. मित्रांनो, आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या ब्लॉगमध्ये किती पेजेस असतील, कोणत्या नावाने असतील, हे सर्व आपल्याला ठरवून ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पेजमध्ये जाऊन तुम्हाला वेगवेगळे पेजेस या ठिकाणी तयार करता येईल. जसं मी या ठिकाणी करतो, जसं मी या ठिकाणी स्कूल डिटेल्स नावाचा पेज एक तयार करतो, ज्यामध्ये मला शाळेची संपूर्ण माहिती लिहिता येईल. त्यानंतर दुसरा पेज जो आहे तो शाळेच्या विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज जे आहे ते दाखवण्यासाठी मी दुसरा पेज ॲक्टिव्हिटीज नावाचा तयार करतोय. त्यानंतर ब्लॉग या पेज खाली मला विविध प्रकारची माहिती देता येईल. त्यानंतर शाळेचा पत्ता, शाळेचा स्टाफ यांची माहिती लिहिण्यासाठी मी अबाउट अस अशा प्रकारचा पेज तयार करतो. त्यानंतर शाळेच्या बातम्या वगैरे असेल पब्लिश झालेल्या न्यूजपेपरमध्ये, ते दाखवण्यासाठी न्यूज नावाचं पेज मी तयार केलेलं आहे. आता तुम्ही बघत असाल की तुमचा ब्लॉग अशा प्रकारचा दिसतो. आता या ठिकाणी आपण तयार केलेले पेज तुम्हाला दिसत नाहीये, त्यासाठी तुम्हाला लेआउट मध्ये जाऊन इथे हेडरच्या खाली ऍड अ गॅजेट नावाचा टॅब दिसते, त्या ठिकाणी क्लिक करा आणि खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला पेजेस नावाचं बटन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता या ठिकाणी अनेक जेवढे पेजेस तुम्ही तयार केलेले आहेत ते सर्वचे सर्व पेजेस 1 बाय 1 ऍड करा. त्यानंतर तुम्ही बघाल की ब्लॉग टायटलच्या खाली तुम्हाला आपल्या पेजेसचे विविध नावं तुम्हाला दिसत असेल. आपला ब्लॉग कसा आहे हे पाहण्यासाठी त्याच्यामध्ये पोस्ट टाकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला वरच्या भागाला जिथे आपण टायटल दिलेला आहे त्याच्या वरच्या भागाला आपल्या ब्लॉगचं नाव सुद्धा सर्च करता येते. ते ऍड करण्यासाठी तुम्हाला 9 बार या गॅजेट वरती क्लिक करायचं आहे. या ब्लॉगचा आकार परत तुम्हाला लहान मोठा करता येईल. आपण सेव्ह केलं नव्हतं त्यावेळेस, त्याच्यामुळे तो जसाचा तसा दिसतोय. आता बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचा ब्लॉग अशा प्रकारचा मोठ्या आकाराचा दिसतोय. आता आपण अबाउट अस हा पेज जो आहे तो तयार करू. त्यासाठी आपल्या शाळेचा स्टाफ सुरुवातीला मी ऍड करणार. इथे अवर स्टाफ लिहिल्यानंतर इथे पॅराग्राफ मध्ये गेल्यानंतर त्याचा आकार तुम्हाला लहान मोठा करता येईल. तसंच त्याचा अलाइन
तुम्हाला कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, लेफ्टला ठेवायचं आहे, राईटला ठेवायचं आहे किंवा मध्ये ठेवायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. तसाच रंग, इथे ए नावाचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करून तुम्ही त्या फॉन्टचा रंग सुद्धा चेंज करू शकता. त्याचबरोबर मला जर का एखादी फोटो ऍड करायची असेल तर इथे इमेज नावाचा लोगो दिसतोय त्यावर जा. त्यानंतर ब्राउज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप मधल्या विविध प्रकारच्या फोटो ऍड करता येईल. जसा मी या ठिकाणी माझा फोटो ऍड करतोय. फोटो ऍड केल्यानंतर त्याचा आकार लहान मोठं तुम्हाला करता येईल. बाजूला मध्ये तुम्हाला जिथे तो फोटो ठेवायचा आहे तुम्हाला तो सरकवता येईल. त्यानंतर आता माझा फोटो ऍड केल्यानंतर मी आता माझं नाव या ठिकाणी लिहिणार. माझं नाव मला मधामध्ये घ्यायचं आहे, त्याचाच आकार वाढवायचा आहे. तर इथे टी तुम्हाला दिसेल, त्याचा आकार लहान मोठा करता येईल, बोल्ड करता येईल. त्यानंतर पद या ठिकाणी अशा प्रकारचं लिहिता येईल तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला दुसरा सुद्धा फोटो, तुमच्या शाळेमध्ये कार्यरत दुसरे जे शिक्षक असतील त्यांचा सुद्धा फोटो तुम्हाला या पद्धतीने ऍड करायचा आहे. इथे फोटोचा जो लोगो आहे अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर त्यावर जा. त्यानंतर परत माझ्याकडे हा एकच फोटो असल्याने मी हा एकच फोटो वारंवार ऍड करतोय. परत तुम्हाला छोटा मोठा करता येईल. हे नाव वारंवार तुम्ही लिहिण्यापेक्षा एकदा कॉपी केल्यानंतर त्यालाच एडिट करावं, म्हणजे वारंवार त्याचा रंग बदलवण्याची गरज नाही आहे, त्याचा आकार बदलवण्याची तुम्हाला गरज नाही आहे. नाव तुमचे दुसरे शिक्षक जे कोणी असेल XYZ वगैरे ते त्या ठिकाणी लिहा. आता अबाउट असं म्हटलं की आपल्या स्टाफच्या नंतर आपल्याला आपल्या शाळेचं नाव सुद्धा त्या ठिकाणी, शाळेचा ऍड्रेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. तत्पूर्वी आपण आपला पेज जो तयार केला तो कसा दिसतो ते एकदा बघून घेऊया. आपल्या मोबाईलमध्ये तो पेज तुम्हाला कसा दिसेल, टॅबलेटमध्ये कसा काय दिसेल ते बघता येईल, किंवा कॉम्प्युटरमध्ये कसा दिसेल ते तुम्हाला बघता येईल. त्यानंतर परत आपल्या एडिट पेजवर येऊ. त्यानंतर आता आपण आपल्या शाळेचा ऍड्रेस या ठिकाणी लिहू. जसं मी म्हणजे शाळेचा ऍड्रेस लिहितोय, नागपूर जबलपूर हायवे ॲट पोस्ट देवलापार, तालुका रामटेक, डिस्ट्रिक्ट नागपूर, महाराष्ट्र. पिनकोड. त्यानंतर तुम्हाला आपल्या ईमेल ॲड्रेस सुद्धा त्या ठिकाणी टाकता येईल. मी या ठिकाणी माझा ईमेल ॲड्रेस टाकतोय.
zpschooldeveloper@gmail.com. त्यानंतर प्रत्येकदा अपडेट करताना विसरू नका, कारण अपडेट जर केलं नाही तर ते माहिती जी आहे ती सेव्ह होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ॲड करण्यासाठी सुरुवातीला तयार केल्याप्रमाणे आपण इथे तिथलाच डाटा आपण कॉपी करू. जसं मी वर्ड फाईल तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये जी काही पोस्ट मला टाकायची आहे ते इथे कॉपी करू आणि इथे टायटलमध्ये सुरुवातीला नाव लिहायचं आहे, तिथून इथे कॉपी करा. त्यानंतर परत एक पोस्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करता येईल. इथे परत त्याचं टायटल सुद्धा द्या. तुम्हाला त्याला बोल्ड करायचं असेल, मध्ये घ्यायचं असेल तर ते या पद्धतीने तुम्हाला करता येईल. अलाइन, सेट, जस्टिफाय करायचं असेल ते करा. त्याचा रंग जर बदलावायचा असेल तर रंग सुद्धा बदलवता येईल. तुमच्या आवडीचा रंग तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर फोटो ॲड करायची असेल तर तुम्हाला कोणताही फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करता येईल. फोटोचा आकार तुम्हाला कमी जास्त करता येईल. हे सर्व केल्यानंतर पब्लिश करायला मात्र विसरू नका. तुम्हाला एक पोस्ट या ठिकाणी दिसेल, त्यानंतर दुसरी पोस्ट, परत वर्ड फाईलमध्ये गेल्यानंतर दुसरी पोस्ट या ठिकाणी आपण ॲड करू. परत पूर्ण पोस्ट कॉपी करा इथे आणि इथे पेस्ट करा. यामध्ये एखादी फोटो ॲड करायची असेल तर या पद्धतीने लोगो इमेजवर जा, तिथे अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर, ब्राउज आणि तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो या ठिकाणी ॲड करा. त्याचा आकार लहान मोठा करता येईल तर लहान मोठा करा आणि पब्लिश करा. यानंतर तुम्ही बघत असाल तुमचा जो ब्लॉग आहे किंवा वेबसाईट आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहे. त्याचबरोबर अबाउट अस नावाचा पेज आपल्याला अशा पद्धतीने दिसतोय. आता तुम्ही बघत असाल की उजव्या बाजूला हा राईट साइड बार जो आहे तो तुम्हाला ही जागा पूर्णची पूर्ण रिकामी दिसत आहे. त्यासाठी लेआउट मध्ये जा आणि लेआउटला इथे साइड बार राईट 1 या ठिकाणी विविध प्रकारचे गॅजेट्स तुम्हाला ऍड करता येईल, जसे की सर्च माय ब्लॉग, त्यानंतर पेजेस, या ठिकाणी विविध प्रकारचे पेजेस ऍड करता येईल तुम्हाला. 1 बाय 1 एक पेज ऍड करा. तुम्हाला जे पेजेसची नावं त्या ठिकाणी दिसली पाहिजे असं वाटते ते पेजेस या ठिकाणी ऍड करा आणि सेव्ह करा. त्यानंतर हे ॲडसेन्स आहे, जेव्हा गुगल आपल्या साईटवरती ॲड पोस्ट करते तेव्हा ते या ठिकाणी दिसतात. त्यानंतर अबाउट मी म्हणजे आपलं प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला ऍड करता येईल. ब्लॉग अर्चिव्ह आणि म्हणजे तुम्ही दर महिन्याला ज्या काही पोस्ट या ठिकाणी पब्लिश करता ते सर्व अर्चिव्ह मध्ये दिसतात. त्यानंतर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स जे आहे त्यांची यादी दिसायला पाहिजे असं वाटत असेल तर फॉलोअर्स ॲड करा. त्यानंतर एखादी तुम्हाला फोटो ॲड करता येईल, त्याला टायटल देता येईल, जसं माय ब्लॉग्स
एखादे फोटो जर द्यायचा असेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे तो फोटो ॲड करता येईल आणि सेव्ह करा. परत तुम्हाला आणखी काही ॲड करायचं असेल, जसं की या ठिकाणी मी एखादे टेक्स्ट ॲड करतो, जसं की गुड थॉट. कंटेंटमध्ये संपूर्ण टेक्स्ट तुम्हाला लिहिता येईल. सेव्ह करा. आता व्ह्यू ब्लॉक केल्यानंतर तुम्हाला उजवा जो भाग आहे तो तुम्हाला कोरा दिसणार नाही. बघा, विविध प्रकारची माहिती या ठिकाणी ॲड झालेली आहे. तसेच तुम्ही बघत असाल की हा फोटो जो आहे तुम्हाला खूप मोठा दिसत आहे. त्याकरिता जिथे तुम्ही हा फोटो ॲड केला त्या ठिकाणी जा, जसे की माय ब्लॉग इमेज गॅझेट. त्यावर जा आणि हा फोटो श्रिंक टू फिट असं बटन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि सेव्ह करा. आता तुम्ही बघत असाल की तो फोटो तुम्हाला छोटा दिसत असेल. तुम्हाला या ठिकाणी 2 ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्या पोस्ट तुम्हाला दिसत असेल. बघा, मी तुम्हाला त्यावेळेस बोललो होतो की डिस्क्रिप्शन यामध्ये तुम्हाला ब्लॉग विषयी थोडक्यात माहिती जी तुमच्या ब्लॉगच्या टायटलच्या खालोखाल तुम्हाला दिसेल, तर ती माहिती ही आहे डिस्क्रिप्शन. त्याला सेव्ह करता येईल. त्यानंतर फेविकॉन म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट दुसऱ्यांना शेअर करता तेव्हा त्या पोस्ट सोबत एक इमेज दिसतो, तर तो इमेज दाखवण्यासाठी कोणता दिसायला पाहिजे, तर तिथे फेविकॉन इमेज हा असतो. तो 100 KB पेक्षा लहान असावे एवढी काळजी घ्या. आता माझ्याकडे 100 KB पेक्षा लहान कोणताही फोटो नाही आहे, त्यामुळे मी या ठिकाणी सेट करत नाही, मात्र तुम्हाला करता येईल. तसेच इथे पोस्ट, मेन पेजला तुम्हाला किती पोस्ट दाखवायची आहे, जसं मला एकच पोस्ट या ठिकाणी दाखवायची आहे, त्यामुळे मी इथे एकच पोस्ट लिहितो. तुम्ही बघत असाल आपला ब्लॉग जो आहे तो अशा पद्धतीने दिसतोय. त्यानंतर आपल्याला सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे सर्वात खाली एडिट प्रोफाइल असं दिसत असेल, त्या ठिकाणी सुरुवातीला तुमचा फोटो तुम्ही ऍड करू शकता. इथे प्रोफाइल फोटोच्या खाली फ्रॉम युअर कॉम्प्युटर चूज फाईल त्यावर क्लिक करा आणि आपला फोटो या ठिकाणी सिलेक्ट करा. थोडा वेळ वाट बघू. बघा, तुमचा फोटो या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर तुमची जनरल जी इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करा, जसं जेंडर, मेल. होम पेज URL हे आवश्यक नाही आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर या ठिकाणी जो तुम्हाला हे दिसत आहे लिंक, ती या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करू शकता. त्यानंतर लोकेशन आहे, लोकेशन मी लिहितो इथे देवलापार, स्टेट आहे महाराष्ट्र, कंट्री या ठिकाणी आपली इंडिया सिलेक्ट करा. ऑक्युपेशन, इंडस्ट्री, एज्युकेशन, ऑक्युपेशन टीचर. तुमचे इंटरेस्ट काही असेल, जसं ड्रॉइंग आहे
त्यानंतर इंट्रोडक्शन, तुमच्याविषयी थोडक्यात माहिती लिहू शकता. फेवरेट मूवीज आहे, फेवरेट म्युझिक, फेवरेट बुक्स, एखादी क्वेश्चन असेल जो तुम्हाला जनरेट करायचा आहे तर तो या ठिकाणी लिहा. त्यानंतर मग सेव्ह प्रोफाइलवर क्लिक करा. आता परत आपला ब्लॉग आपण बघू आता कसं दिसत आहे ते. इथे बघत असाल अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आपलं ब्लॉग या ठिकाणी दिसत आहे. कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च न करता थोडी 2 ते 3 तासाची मेहनत घेऊन आपण अतिशय सुंदर पद्धतीने आपली फ्रीमध्ये वेबसाईट तयार करू शकतो. आणि आपली माहिती, आपल्या शाळेची माहिती व्हॉट्सॲपवर शेअर न करता या वेबसाईटवर आपण पब्लिश केली तर वर्षानुवर्षे आपली माहिती तशीच राहील. आणि एक आपल्या विद्यालयाचा एक नवीन उपक्रम सुद्धा या ठिकाणी आपण घेऊ शकतो. मी अशा पद्धतीने माझी एक वेबसाईट तयार केली आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघत असाल, हे मी तयार केलेली वेबसाईट आहे, द इनोव्हेटिव्ह एज्युकेशन ब्लॉग. आपल्या शाळेची विविध प्रकारची माहिती त्या ठिकाणी ऍड करू शकता. तर शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण मोफत ब्लॉगरद्वारे वेबसाईट कशी तयार करायची याचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल साईटवर मोफत कशी वेबसाईट तयार करायची ते सुद्धा शिकणार आहोत. तेव्हा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.